दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना जा. रोज बक्षीस देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. भेटूया सौ शर्मिला मयूर काळे या वहिनींना आणि त्याचबरोबर नम्रता चंद्रकांत कंक या नणंदबाईंना. या दोघींचंही स्वागत करून सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. आज दोघींनी ठरवलेलं आहे का मॅचिंग करायचं असं? हो हो. हे ठरवून केलं? ठरवून केलंय. म्हणजे प्रत्येक गोष्ट दोघी ठरवून करता? हो. हा, कुठे जायचं असेल तर ठरवूनच जातो. काय सांगता? हो. मग आता ओळख करून देणार सगळ्यांची? द्या. त्या माझ्या सासू. नमस्कार. ते माझे सासरे. नमस्कार. हा माझा भाऊ. नमस्कार. तो माझा दीर. नमस्कार. तो माझा भाऊ. बर. त्या दोन्ही मामी माझ्या. हा. ती वहिनी आणि ती बहीण आणि तो माझा दीर. ते माझे मिस्टर. नमस्कार. हे नंदेचे मिस्टर. नमस्कार. आता द्या तुम्ही ओळख करून. या आमच्या आई. नमस्कार आई. आणि ते माझे मिस्टर. नमस्कार. भाऊ. नमस्कार. मम्मी पप्पा मामा मामी वगैरे मामीची मुलं. अरे वा, बरेच जण आलेत हो की नाही? उखाणा घ्या. आशेच्या किरणांना स्वप्नांचा पडसाद. मयूररावांचं नाव घेते, तुमच्या सर्वांचा आशीर्वाद. अरे वा, छान. मयूरराव या तुम्ही. मेहंदी रंगते हाती, विडा रंगतो ओठी, चंद्रकांत रावांचे नाव घेते खास होम मिनिस्टरसाठी. अरे वा, बोलू आता त्यांना. हाक मारा. या या हो, या. नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे तुमचं. बसा. कुठलं बालपण तुमचं? खोपोली. खोपोली. तुमचं? लोणावळ्यामध्येच. लोणावळा. जन्म लोणावळ्यात आणि लोणावळ्यातच बालपण. जन्म लोणावळ्यातच का? हो, लोणावळ्यातलंच बालपण. हां, तुमचं. आणि तुमचं? खोपोलीमध्ये. खोपोलीमध्ये बालपण सगळं. शाळा कुठली? खोपोलीमध्ये जनता विद्यालय. हो का? अच्छा. तुमचं? पुरंदरी विद्यालय. तुमचे आई बाबा काय करायचे? बाबा आमचे प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला होते आणि मम्मी पहिल्यापासून पतपिढीमध्ये कलेक्शन वगैरे करते. तुमची आई बाबा? माझी मम्मी आता एक्सपायर झाली, 1 वर्ष झालं. आणि वडील नगरपालिकेमध्ये जॉबला होते, आता रिटायर झाले. तुम्ही किती भावंड? माझी एक मोठी बहीण, मी आणि माझा एक भाऊ. बरं बरं. आणि तुमच्याकडे? आम्ही दोघंच जण, मयूरभाई आणि मी. मयूरभाई मोठा आहे म्हणून त्यांना मयूरभाई म्हणायचं. हो, लहानपणापासून दादा नाही भाईच असं पहिल्यापासून बोलते तर. हो का? बरं बरं. मयूरभाई नमस्कार. तुमचं बालपण सगळं लोणावळ्यात. आणि तुमचं? मुंबई घाटकोपर पंतनगर गौरीशंकरवाडी. अरे, अख्खा पत्ता दिला. पत्र पाठवतो आता तुम्हाला. घरी कोण कोण? आई बहीण. हां. आई तिकडे बसले असं. हो हो. आणि मोठी बहीण. आणि मग तुम्ही काय करता? मी ग्राफिक डिझायनर आहे. अच्छा. आणि आपण काय करता? मी प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला आहे, कायनेटिक ताजीन. नोकरी करता. चला, म्हणजे आता गप्पा रंगणार आहेत हे नक्की. आता तुमच्यापैकी कोण कुठे बसणार हे ठरवा आणि पटकन त्या पद्धतीने बसा. मी तिकडे बसते. ठरवलंय? पहिलं सांगितल्यासारखं ठरवून करतो ना. हो का? सगळ्या गोष्टी. चला या. बरं, मला सांगा कसं गेलं बालपण तुमचं? खूप छान, मजेत अगदी. खूप साऱ्या गमती शमती पण आहेत. आणि म्हणजे आम्ही लहान असताना खूप मस्ती वगैरे तर सगळी मुलं करतात तसं नॉर्मल करत.
मम्मी आम्हाला दुपारी उन्हात जाऊ नका, खेळू नका असं नेहमी रागवायची. आणि दुपारचा टाइम झाला की दरवाजा बंद करून आम्हाला झोपायला जवळ घ्यायचे. आम्ही दोघं जण डोळे बंद करायचे, ॲक्टिंग करायचो फक्त. जेव्हा मम्मीला गाढ झोप लागली हे बघितलं की आम्ही दोघंही जण गपचूप दरवाजा उघडायचं, बाहेर जायचं खेळायला. आणि संध्याकाळी आमची कंप्लेंट आलेलीच असायची, कोणाच्या झाडाच्या कैऱ्या तोडा, कुठे जाऊन जांभळं तोडा. समोर एक वाडा होता, तिथे जामची झाडं, पेरूची झाडं लागलेली असत. म्हणजे आमचं लहानपण आमच्या वाड्यापेक्षा जास्त त्यांच्या वाड्यात फळ झाड आहेत म्हणून जास्त जायचं. हो का? बरं बरं बरं. तुमचं बालपण सगळं घाटकोपर. तुमचे आई बाबा काय करायचे? माझे वडील तर लहानपणीच एक्सपायर झाले. माझी मम्मी आणि माझे ताईचे मोठे संस्कार आहे माझ्यावर. अच्छा अच्छा अच्छा. पण बालपण कसं केलं मग? खूप छान गेलं. खूप छान गेलं. माझ्या ताईने एवढी मेहनत केली की आम्हाला कधी वडिलांची आठवण करूनच दिली नाही. मोठ्या बहिणीने? हां, मोठ्या बहिणी. म्हणजे स्टार्टिंगला जेव्हा वडील वारले तर त्यांनी 35 रुपयाचा कोथिंबीरीचा माल आणला आणि 2 रुपये 40 पैशाचा प्रॉफिट झाला. त्याच्यावरती आम्हाला लहानाचं मोठं केलं. आज त्यांच्या घाटकोपरमध्ये मोठं ब्युटी पार्लर आहे आणि आमच्या गुरु कृपेच्या आशीर्वादानं आज ते घाटकोपरवर 1 नंबर ब्युटिशियन. आणि सगळं चांगलं चाललं? एकदम व्यवस्थित चालले. आज त्यांची ऑर्डर होती म्हणून ते आले नाही आज. बरोबर. आमचा नमस्कार सांगा त्याला. थँक्यू. हां, व्हेरी गुड. तुम्ही सांगा आता तुमच्याबद्दल. माझं बालपण खोपोलीला आहे. कसं गेलं? खूप मस्ती, खूप मस्ती. तुम्ही पण? हो. अरे वा, छान छान. कशा पद्धतीची? मारामारी तर खूप असायची. तुम्ही मारामारी करायचे? हो, माझ्या ते पण करायचे? अजूनही होते. चालू असतं. आता कोणाबरोबर करता तुम्ही दोघे? अरे घर आहे का बॉक्सिंगचा आखाडा आहे? चालतंच ते. हो. वा वा वा. उशिरा आलो तरी मार खायचा असतो, लवकर आलो तरी मीच मार खायचा असतो. हो, पण शब्दांचा ना? शब्दांचा मार असतो. हो ना. कधी रागवले तर मग जास्त चिमटे वगैरे काढतात. काय सांगता हो वहिनी? काय हे बघा, आज सगळंच सांगतायत ते. पण तुमचं लग्न कसं जमलं? लग्न माझं काका मावशी डोंबिवलीत आहे, त्यांनी हे स्थळ सुचवलं होतं. आणि हे मला बघायला डोंबिवलीत आले होते. मग त्या दिवशी लग्न ठरलं? फक्त बघण्याचा कार्यक्रम त्या दिवशी झाला होता. मग तुम्ही कधी नक्की केलं? माझ्या ताईला तर म्हणजे मोठ्या आजारातून ते बाहेर आलेले. त्यांना केमो कॅन्सर झालेलं, तर केमो वगैरे घेऊन ते मुली बघायला जायचे. आणि जेव्हा खूप म्हणजे त्रास होऊन सुद्धा ते माझ्यासाठी एवढं प्रेम होतं की ते बघायलाच जायचं. तर डोंबिवलीला बघणं झालं आणि नंतर फायनल झालं. तुम्ही बोलला कधी एकत्र पहिल्यांदा? पहिल्यांदा आम्ही गणपतीच्या वेळेस साधारण आमचं स्थळ म्हणजे बघण्याचं वगैरे चालू होतं. आणि ह्यांचा 3 नोव्हेंबरला वाढदिवस असतो, त्या दिवशी मी पहिल्यांदा त्यांना बड्डे विश केलं फोन करून, ते पण पप्पांच्या मोबाईलने. तेव्हा मला ह्यांच्या मोठ्या बहिणीने सांगितलं की त्याचाही नंबर घे आणि त्याच्या नंबरवरती फोन करून बोल. अरे वा, बहिणीने बरंच काम केलं म्हणजे. हो की नाही? तुमच्या लग्न जमलं? आमचं अरेंज मॅरेजच जमलं. माझ्या मावशीच्या मुलीचं जे लग्न जमवलं होतं त्यांनीच त्यांचं स्थळ सुचवलं होतं. आणि तुम्ही एकमेकांशी कधी बोलला? तो मी जेव्हा टिळा झाला त्यावेळेस एकमेकांशी बोललो. हो, त्यांचं काम त्यांच्या बहिणीने करून दिलं. अरे वा, ते बरं दोघे बहिणींच्या बाबतीत. तिचा नंबर माझ्या बहिणीने घेतला. पण मला सांगा, लग्न होतं, मग लग्नाच्या दिवशी रात्री बहीण जाते, अशा वेळेला भाऊ तिथे हजर असतोच ना? तुमच्या बाबतीत काय होता? हजर? हां, आधीपासून तो म्हणजे अगदी खूप उत्साही होता माझ्या लग्नासाठी. आणि नेहमी बोलायचा, बरोबर तुझं एकदाचं लग्न झालं की ही वस्तू मला मिळेल, हे मला मिळेल, घरात माझेच लाड होतील, माझं सगळं ऐकलं जाईल. त्यासाठी तो थोडासा आतून खुश होता. आणि ऐन लग्नाच्या वेळेला सगळं कार्यक्रम व्यवस्थित झाला. ज्या वेळेला मला आता घाटकोपरला वरात निघते, मी गाडीत बसते, मी सगळ्यांना गळ्यात भेटले. सगळ्यांना भेटून एक प्रश्न विचारला, भाई कुठे? भाई दिसत नाही, भाई कुठे गेला? तो कुठेच दिसला नाही मला. मी सगळ्यांना भेटले. मला थोडं मनातून वाईट वाटत होतं की आणि एवढं सगळं केलं आणि आता या शेवटच्या मोमेंटला मला जेव्हा त्याला कडकडून भेटायचं होतं तेव्हा तो नाही आहे. मग मी रात्री मम्मीला फोन केल्यावर विचारलं की असं का केलं भाईनी? मला खूप राग आला त्याचा, मी नाही त्याच्याशी बोलणार, तो थांबला का नाही माझ्यासाठी तिथे? तर मम्मी बोलली, अगं तो घरी येऊन तुझ्या बेडवर तुझ्या सगळ्या आठवणीच्या वस्तू घेऊन रडत होता. हे ऐकल्यावर मला खूप असं मन अगदी भरून आलं. काय अजूनही होतं दुःख. काय? त्याचं माझ्यावरती खूप प्रेम आहे. एकमेकांवरती केलं आणि खूप भांडणं पण केली आणि मस्ती पण तेवढीच केली. आणि एकमेकांना आम्ही नेहमी झाकायचो, सपोर्ट खूप केला, सपोर्ट करायचं. काय चूक झाली तर माझ्या अंगावर घेईल किंवा माझी कुठली चूक झाली तर ती अंगावर घेईल, असं एकमेकांचा आदर खूप होता.
पण तो त्या दिवसानंतर नव्हतं, काही होणार नव्हतं आणि भांडणं होणार नव्हती. सगळ्या गोष्टी माझ्या होत्या. थोडा खुश पण होतो आणि त्यामुळे रडलो पण खूप. सगळ्या गोष्टी माझ्या होत्या पण माझी बहीण नव्हती. माझा पूर्ण आधार गेला त्यावेळी, म्हणून मी खूप रडलो होतो. तुमच्या बाबतीत काय झालं? तुमचा भाऊ? माझा भाऊ पण रडतच होता. शर्मिलाच रडत नव्हती, महत्वाची गोष्ट. तुम्ही रडत नव्हता? आम्ही सगळ्यांनी आश्चर्य केलं. हिची वेळ झाली, मला वाटलं आत्ता रडती, मी वाट बघते, काय माहिती बहुतेक मेकअप जाईल म्हणून रडली नसेल. पण शेवटपर्यंत शर्मिला रडली नाही. पण कसं असतं, भाऊ आणि बहीण हे नातंच इतकं वेगळं असतं ना. आता तुमचे हे भाऊ, बरोबर? जरा 1 मिनिट इकडे या, बसा इथे पटकन. बघा कसं मस्त आहे की नाही, छान. आता ही भेटवस्तू कोणाला देणार तुम्ही भेट? एकीकडे बॉक्सिंगचे ग्लोव्ज आहेत, एकीकडे बहीण आहे. तुम्ही ठरवा. हे घ्या, हातात घ्या ना. तुम्ही हातात पण घेत नाही यार. थर्ड ऑप्शन नाही का? नाही असतात तर मग ठीक होतं ना. सांगा बरं. ह्याच्यात 2 ऑप्शन दिले चला तुम्हाला, की हे जे मोत्याचे कानाचे झुमके आहेत ते एकीला द्यायचे आणि बॉक्स एकीला द्यायचा. तो कसं? अवघड आहे. अवघड आहे ना, सांगा उत्तर, म्हणजे पुढचा खेळ सुरू होईल. कानातले मी बहिणीला देईन. बहिणीला देईन. आणि बॉक्स तिला देईन. का हो? नंतर त्या बॉक्समध्ये मी कानातले बनवून तिला देईन. अरे क्या बात आहे. बरं आता हा बॉक्स ठेवा. आणि घरी बॉक्सर आहे हे विसरू नका. आता दोघींच्या समोर वजनाचा काटा येणार आणि मग कोण आधी वजन पूर्ण करणार बघूया. तयार आहात? हो. वजन 350 ग्रॅम. वेळ सुरू झाली. 30 असं नका देऊ. किती झाले? द्या ना पटापट. 30 सेकंद झाली. भाई भाई किती झाले? 40. भाई एकच काय पिन द्या ना. 40 सेकंद राहिलेले आहेत. 40. पिन द्या ना, सेफ्टी पिन. 20 सेकंद राहिली. 20. सेफ्टी पिन द्या ना. 20 सेकंद राहिली. 30. 10 9 8 7 6 50. अभिनंदन. संपली काढ. तुम्ही का चिडला त्यांच्यावर? पिनच देत नाहीये. पण तुम्ही केवढ्याने ओरडला माहितीये तुम्ही? त्यांना ऐकायला नाही जात ना म्हणून. पण तुम्ही कसे ओरडला सांगा एकदा. पिन द्या ना. हातातली पिन पडली परत आणि हे शोधत होते. 1. या भांड्यांमधला सुद्धा स्वभाव कळला. 2 3 10 11 12 13 2600 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. काय देऊन मोकळे झाले. सगळेजण कसे व्यवस्थित आत्ता उभे राहिलेले आहेत. असेच एकत्र राहा. आणि वहिनी नका हो यांना बॉक्सिंगचा. असेच हसत राहा असं म्हणत घेऊया काही क्षणांची विश्रांती. नमस्कार. बरं आता वहिनी तुम्ही सांगा, तुमच्या मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? ते फोन उचलत नाही घरातल्यांचा. घरातल्यांचा? बाकीच्या सगळ्यांची उचलतात? हो. काय हो, मान्य आहे का तक्रार? नाही असं काही नाही. कामात बिझी असेल तर मग फोन उचलता येत नाही. त्याचा रिपीट कॉल पण आला पाहिजे ना. हा म्हणजे काय? बरोबर आहे. मग मशीन म्हणजे माझे हात वगैरे खराब असतात, ग्रीसमध्ये मागलेले असतात. त्यांचा फोन आला की हात खराब होतात. त्यामुळे नंतर देतो मी रिप्लाय, पण त्याला खूप वेळ लागतो. नाही ह्यांचाच फोन उचलत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. नाही असं काय हो, खरं आहे? खरे. तोपर्यंत पारा चढलेला असतो ना. त्यामुळे मग उशीर करून काय उपयोग नाही. आणि मग नंतर फोन करून बोलणे खाण्यापेक्षा आपलं घरी एकदाच मार खायचा. बरं आता तुम्ही सांगा, आमच्या वहिनीने स्वभावात कुठला बदल केला? थोडासा राग कमी केला पाहिजे. खूप राग?
थोडासा काय होईल? थोडासाच आहे, थोडासाच येणार आहे. जास्त. तेवढा पाहिजेच ना. तेवढा राग पाहिजेच ना. तुमच्या रागामुळे ते ग्रीस लावूनच असतात हाताला. कधी कमी करणार राग? थोडा आहे तो आजपासून कमी होणार आहे. तुम्ही फोन उचलणार? उचलला हा? बघा नाही तर परत राग सुरू होईल. नाही. तुम्ही सांगा वहिनींनी काय स्वभावात बदल केला कुठला? राग आला तर मुलं मस्ती करतात, चमटावाला चालू. काय हो? ते प्रेमाने मारलेलं असतं ना लागत. ते मुलांनाच कळत असेल प्रेम. जरा मुलांना कमी मारा. आणि तुम्ही सांगा मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? 10 मिनिटात येतो बोलतात आणि तास येत नाही. कुठे जाता हो? ऑफिसमध्ये असतो. हा? ऑफिसमध्ये. मग सांगा ना 1 तासाने येईल म्हणून. तुम्ही 10 मिनिटं का हा सांगा? सांगतात. उपवासाच्या दिवशी मी खास आवर्जून फोन करून विचारते की आता उपवास सोडायची वेळ झाली, मग? जेवायला येत आहे का? हा 5 मिनिटं थांब, श्रीखंड घेऊन येतो किंवा काहीतरी स्वीट घेऊन येतो. आणि ते 5 मिनिटं त्यांचे 1.5 तास 2 तास होऊन जातात. मग काहीतरी एक्सक्यूज द्यायचं म्हणून सांगतात. काय करणार, बंद करायच्या टायमालाच लाईन आले. त्यामुळे हे नेहमीचं कारण एकच आहे. हा नाही सगळे क्लायंट म्हणजे बंद करताना त्यांचं देतात. ऑफिस बंद करायच्या टायमालाच त्यांचे क्लायंट बरोबर येतात. अरे बापरे, काय हो कधी बदल होतोय हा? जेव्हा कस्टमरला प्रेम कमी होईल तेव्हा बदल. या दोघींबद्दल तुम्ही सगळ्यांनी आपापलं मत मांडा. सुनबाई आमचे व्यवस्थित आहे, सगळे परिवाराला सांभाळून घेतात आणि आम्हाला जसं होतं पाहिजे तसं आम्ही तिला करून घेतलेलं आहे. अरे वा, त्याच्यामुळे छान. जेवढे पाहुणे वगैरे जे काही कोणी येईन ते व्यवस्थित ती सांभाळ करते आणि तिचा स्वभावही छान आहे आणि अगदी जशी हवी होती तशीच आहे. अरे वा, खुश छान. आहे. सासरे बोलतो काय म्हणतात? खूप सुरेख घरातलं तिचं व्यवहार एकदम व्यवस्थित आहे आणि जसं आम्हाला हवं तसं. म्हणजे एक मुलगी दुसऱ्या घरी गेली तर सून ही आमची मुलगीच आहे. अरे वा 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 वा. आई तुम्ही काय बोलणार? चांगली आहे माझी सून, हो, सगळ्यांना म्हणजे समजून घेते. हे चांगली आहे सून. हो ना. अजून कोण बोल? ही तर मोठ्या माणसांपेक्षा मुलांशी जास्त जमतं. कोणाचं? यांचं? ह्यांचं. बर बर. म्हणजे मोठ्या माणसांशी कॉन्टॅक्ट कमी असतो, मुलांशी जास्त धीर असतो. सगळे, धीर छोटे सगळे छोटे छोटे सगळे. छोटे धीर आहेत ना, त्यांच्याबरोबर तिचं जास्त हे असतं. अजून? ॲक्च्युली माझी खूप क्लोज फ्रेंड आहे, बहिणीपेक्षा जास्त क्लोज फ्रेंड आहे. सर्व काही शेअर करतो मी तिच्याबरोबर. आणि लग्न झाल्यानंतर मम्मी होती माझ्याबरोबर, पण 1 वर्ष अगोदर गेली तेव्हापासून बहिणीने मला जास्त सपोर्ट केला. फक्त एवढं कमी वाटतं का ती जवळ पाहिजे, मम्मी नसलं असं जरा हे होतं, रडकून घेतो आणि एकटंसं वाटतं. नाही असं वाटून घेऊ नका. घेत नाही, खूप पण प्रेम कधी आहे, माया आलं आहे. तर ती पण कधी बिझी असली, कधी घरातले तर एकटेपणा जाणवतो. मग आता त्याच्यावरती उपाय शोधणार आहात ना, एकटेपणा घालवायचा? हा, ते अजून लग्न करून देऊया. बघितलं एवढं नाही म्हणून तर बोलता एकटेपणा जाणवतोय म्हणून. तसं नाहीये. कधी आठवण आली तर जवळ बरोबर, आईची आठवण येणारच. आणि ताईने आईची जागा घेतली हे खूप चांगलं आहे. हा, असंच प्रेम कायम ठेवा. आता तुम्ही सगळे अभिनय करणार आणि ह्या दोघी गाणं ओळखणार. ते गाणं ओळखणार का बघूया. तयार आहात सगळे? ओठांची हालचाल करू नका. 1 2 3 बोल नका, बोलला वाचायचं नाही. ओठांची हालचाल सुरू. हा, मी ऐकवली. तुम्ही पण मी ऐकवली. बोलायचं. बोललात तर बाद. आई आई भवानी तुझ्या कृपेने सारशी बरसाता. अभिनंदन. झी मराठीकडून मोत्याचे तोडे तुम्हाला. दुसरं गाणं बघा, बोलताय. नवरी मुंडवळ्या बोल ना. अक्षदा गळ्यातलं नवरा 10 मी 9 अक्षदा. हो बोलताय तुम्ही. 8 शुभलग्न सावध. शुभलग्न. 7 शुभलग्न सावध. 6 लग्न 5 लग्न. हा 4 लग्न माझं 3 मला बघायला 2 माझ्या सांगते ना 1 गोमू सांगते वेळ. माझ्या तू येशील का? संपली. मला रेतीवाला नवरा. मला रेतीवाला नवरा. आणि समोर टेबल. या टेबलच्या समोर 5 चौकोन आहेत. म्हणजे तुमच्या समोर 5 चौकोन, तुमच्या समोर 5 चौकोन. ज्या चौकोनात जाणार तेवढे गुण मिळणार. पण लक्षात ठेवा, जास्तीत जास्त रिंग जितक्या पुढे पुढे जातील तितके गुण जास्त मिळत जाणार. म्हणजे एखाद्या चौकोनात कितीही रिंग पडल्या तरी तो चौकोन किती नंबरचा आहे तेवढेच गुण मिळणार आहे, तेवढे लक्षात ठेवा. तेव्हा आता जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न करा.
10 संधी आहेत. 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. तयार आहात? 5 संधी, पण आता या खेळात एक संधी होणार आहे. बघूया काय होणार. 4 गुण, 5, 9, थांबा, 9, 12, 14, 15. अभिनंदन. प्रत्येक रकान्यात एक गेलेला असल्यामुळे ते 15 झालेले आहेत. थोडं लक्षात ठेवा. तर 15 गुण अधिक करणं हे जास्त महत्त्वाचं. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या कंकवहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या काळेवहिनी, त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. तुम्ही का उचलू नको भाई करत होता? पाडलं तर. अच्छा, उचलू नको भाई. ताईची केवढी घाई. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.